जनतेच्या सेवेकरता ग्रामीण भागात जायला डॉक्टर तयार नसतात। ही परिस्थिती बदलण्याचा विडा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उचललाय। एनपीके इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन सायन्स अँड रिसर्च सेंटर अँड लता मंगेशकर हॉस्पिटलच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यात बोलताना त्यांनी एक अनोखा उपाय सुचवलाय। ज्या प्रकारे सैनिक दवाखान्यांमध्ये डॉक्टरांना किमान 7 वर्ष सेवा करावी लागते, त्याच प्रकारे राज्य सरकार ठरवेल तिथे डॉक्टरांना 7 वर्ष सक्तीनं सेवा बजावावी लागेल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। फार कमी अशा प्रकारचे हॉस्पिटल्स आहेत, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत, आणि जोपर्यंत हा ऍक्सेस वाढणार नाही, आपण कितीही कव्हरेज दिला तरी देखील आपण इन्शुअर करू शकू, त्याकरता पैसा खर्च करू शकू, पण त्या इन्शुरन्समधनं ॲश्युरन्समधनं जे हेल्थ केअर द्यायचं आहे त्याच्या व्यवस्था जर उभ्या झाल्या नाही तर ते आपण देऊ शकणार नाही। केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनीही ही कल्पना उचलून धरली आहे। एमबीबीएस डॉक्टर ग्रामीण भागात सेवा द्यायला उत्सुक नसतात, त्यांना किमान 5 वर्षांची ग्रामीण भागात सेवा सक्ती करावी, असं गडकरींनी यावेळी सुचवलं। मेडिकल डिपार्टमेंटमध्ये बदल्या केल्या की सगळे डॉक्टरांना नागपूर आणि मुंबईतच राहतात, त्याच्यामुळे सगळे आपला दबाव आणतात आणि कोणी गावात जायला तयार नाही। त्याच्यामुळे आज कधीतरी याचा विचार केला पाहिजे की ज्याला डिग्री मिळाली त्यांनी कमीत कमी 5 वर्ष रुरल क्षेत्रात काम केलंच पाहिजे, त्याशिवाय त्याला भविष्यात काम करता येणार नाही। ग्रामीण भागातली आरोग्य यंत्रणा सुधारली तर जनतेचं भलंच होईल। सरकारी हॉस्पिटलमध्ये शिकणाऱ्या डॉक्टरांनीही आपली सामाजिक जबाबदारी ओळखून ग्रामीण भागात सेवा देण्याकरता स्वतःहून पुढाकार घ्यायला हवा। अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।